नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता यामध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर सिद्धांत. प्रमेय 1. कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हे सिद्ध करा. आता ही सिद्धता पुढील प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही सिद्धता कशी सोडवायची ही बघूया आपण. तर ह्याच्यामध्ये जे प्रमेय दिलेला आहे त्या प्रमेयानुसार आपल्याला इथे आकृती काढायची आहे. इथे मी आकृती काढून ठेवलेली आहे. तर इथे त्रिकोण ABC यामध्ये BC जो आहे तो पाया आहे आणि पायाच्या समोर हा A शिरोबिंदू आहे. तर त्याची संगत उंची ह्या A शिरोबिंदूतून आपण AD ही टाकली आहे. इथे 90 अंशामध्ये चिन्ह दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे त्रिकोण PQR मध्ये QR ह्या पायाच्या समोर P हा शिरोबिंदू आहे, म्हणून इथे P बिंदूतून लंब टाकलेला आहे. तर ही त्याची उंची होईल आणि हा पाया होईल. आता ह्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला पक्ष लिहायचा आहे, साध्य लिहायचं आहे आणि नंतर सिद्धता. आता इथे पक्ष कशा प्रकारे लिहायचा आहे तो बघूया आपण. तर इथे पक्ष जी आहे ती आपल्याला पुरवलेली माहिती, म्हणजे इथे हे जे दोन त्रिकोण आहेत त्यापैकी त्रिकोण ABC मध्ये या त्रिकोण ABC मध्ये AD रेख AD ही लंब आहे, पाया किंवा बाजू म्हणूया आपण, बाजू BC. यामध्ये तुम्ही दरम्यानचा संबंध भी टाकू शकता, B', D', C. याचा अर्थ B आणि C याच्या दरम्यान D बिंदू आहे. तसेच दुसरा जो त्रिकोण आहे त्रिकोण PQR मध्ये रेख PS लंब बाजू QR. तर इथे साध्य जे आहे तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. तर इथे त्रिकोण एरिया त्रिकोण ABC याचं गुणोत्तर म्हणजे त्याला भागिले एरिया त्रिकोण PQR. तर ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर, याचा अर्थ या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार हा कसा असतो. मध्ये पहिल्या त्रिकोणामध्ये पाया आहे BC, त्याला गुणिले त्याची संगत उंची AD. तसेच दुसऱ्या त्रिकोणामध्ये पाया आहे QR आणि त्याची संगत उंची PS. आता ही सिद्धता सोडवताना आपल्याला कशी सोडवायची, तर सिद्धता आपल्याला माहिती आहे की कोणत्याही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते सूत्र असं आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची, हे सूत्र आहे. कोणताही त्रिकोण घेतला तर त्याचे हे सूत्र आहे. आता ह्या सूत्राच्या प्रमाणे जर आपण एरिया त्रिकोण, पहिला त्रिकोण ABC हा जर काढायचा झाला तर याचं क्षेत्रफळ 1/2, त्याचा पाया आहे BC आणि त्याची उंची आहे AD. त्याच पद्धतीने तसेच एरिया त्रिकोण PQR हा जर काढायचा असेल तर 1/2, त्याचा पाया आहे QR
आणि उंची आहे PS. तर पहिलं इथे एक विधान देऊया आपण आणि याला 2 नंबरचं. तर विधान 1 आणि 2 या पद्धतीने आपण तयार करून घेतलेली आहे. आता इथे म्हणूया समीकरण 1 व 2 चे गुणोत्तर काढू. आता समीकरणांची गुणोत्तर काढायची म्हणजे डाव्या बाजूने भागायचं. तर डाव्या बाजूला आहे एरिया त्रिकोण ABC छेद आणि समीकरण 2 ची डावी बाजू आहे एरिया त्रिकोण PQR. डाव्या बाजूने भागाकार केला तर म्हणजे गुणोत्तर काढलं. आता उजव्या बाजूने भागूया आपण. तर उजव्या बाजू जी आहे समीकरण 1 ची 1/2 त्याचा पाया होता BC गुणिले AD आणि समीकरण 2 ची उजवी बाजू 1/2 पाया आहे QR उंची आहे PS. अशा प्रकारे समीकरण 1 ची डावी बाजू आणि समीकरण 2 ची डावी बाजू यांचा भागाकार केला बरोबर समीकरण 1 ची उजवी बाजू आणि समीकरण 2 ची उजवी बाजू असा भागाकार केला. तर त्यामध्ये 1/2 हा जाईल म्हणजे अंतिम राहील एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर राहिलं BC गुणिले AD आणि QR गुणिले PS. अशा प्रकारे आपण हे साध्यामध्ये जे होतं ते इथं सिद्धतेमध्ये आणलेलं आहे आणि ही सिद्धता ह्या पद्धतीने सिद्ध होईल. हे सिद्ध. तर आता जी आपण सिद्धता पाहिली होती त्याचं उपप्रमेय क्रमांक 1 समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात हे सिद्ध करा. पक्ष लिहूया. तर ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये रेख AD ही जी AD आहे ती लंब आहे बाजू BC. याच्यामध्ये B'-D'-C असा दरम्यानचा संबंध लिहू शकता म्हणजे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये आहेत. साध्य आहे एरिया त्रिकोण ABD. समजा आपण हा ABD घेतला आणि त्याला भागिले किंवा त्याला गुणोत्तरामध्ये एरिया त्रिकोण ADC घेतला ADC. तर ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ जे आहे जर त्यांची उंची एकच असेल तर त्यांच्या पायांच्या म्हणजे हा ABD चा पाया आहे BD आणि ADC चा पाया आहे DC. अशा प्रकारे ही सिद्धता आपल्याला सिद्ध करायची आहे. तर इथे सिद्धता आता आपण पहिल्या सिद्धतेमध्ये जो गुणधर्म सिद्ध केला तो इथे डायरेक्ट वापरू शकता. तर इथे 2 त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म म्हणूया त्याला जो आपण पहिला सिद्ध केलेला आहे. 2 त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म तो काय क्षेत्रफळ गुणधर्म असतो तर एरिया त्रिकोण हे जर घेतले ABD छेद एरिया त्रिकोण ADC हे दोन त्रिकोण घेतले तर त्यांची क्षेत्रफळ आहे त्यांच्या संगत पाया आणि उंची. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे BD हा BD आणि त्याची संगत उंची आहे AD. त्यासाठी इथे बाजूला 2 त्रिकोण वेगवेगळे करून घेतले तरी चालतील. हा ABD त्रिकोण आहे त्याचा पाया आहे BD आणि संगत उंची त्याची AD. तसा दुसरा त्रिकोण आहे ADC मध्ये पाया आहे DC आणि त्याची संगत उंची AD. या दोन्ही
त्रिकोणांमध्ये एडी ही उंची समान आहे, दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे एडी, म्हणून ती कट होईल, म्हणजे राहील इथे BD छेद DC. इकडे राहिला एरिया त्रिकोण ABD छेद एरिया त्रिकोण ADC. जर दोन्ही त्रिकोणांना उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात, हे आपण सिद्ध केलेलं आहे. तर हे सिद्ध. उपप्रमेय क्रमांक 2, समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात, हे सिद्ध करा. आपण पक्ष पहिल्यांदा घेऊया. पक्ष तर त्रिकोण ABC मध्ये ही AB रेख, AB लंब, रेख AB लंब, बाजू BC. तसेच त्रिकोण BCD, त्रिकोण BCD मध्ये रेख DC लंब आहे, बाजू BC. साध्य आपल्याला काय करायचंय? साध्य आहे त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. तर एरिया त्रिकोण ABC घेतला आपण, त्याला छेदाला दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ घेतलं आपण. एरिया त्रिकोण BCD बरोबर त्यांच्या संगत उंचीच्या, पहिल्या त्रिकोणाची उंची AB आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची CD. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याची सिद्धता कशा प्रकारे सोडवायची ते बघूया आपण. सिद्धता इथे दोन त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म. दोन त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म, हा गुणधर्म काय आहे? तर दोन त्रिकोणांची जी क्षेत्रफळ असतात, तर एरिया त्रिकोण जो ABC छेद एरिया त्रिकोण BCD. पहिल्या गुणधर्मामध्ये शिकलो आहे की त्यांची क्षेत्रफळ त्यांच्या पाया BC आणि संगत उंची AB. तर BC गुणिले AB आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे BC गुणिले CD. तर ह्या दोघांमध्ये BC हा पाया जो आहे तो दोघांनाही सामायिक आहे. तर इथे कंसात लिहू शकता पाया BC हा सामायिक आहे. दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया BC हा सामायिक आहे, म्हणजेच इथे राहील एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD. राहिलं इथे AB आणि CD. तर ही त्यांची उंची आहे. तर ह्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कधी असतात? तर पाया समान असेल तर हे सिद्ध होईल. उपप्रमेय क्रमांक 3, समान पाया आणि उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकास एक असते किंवा क्षेत्रफळे समान असतात, हे सिद्ध करा. त्याचं पक्ष असं होईल त्रिकोण ABC मध्ये रेख AB लंब, रेख AB लंब, बाजू BC. तसेच त्रिकोण BCD मध्ये
रेख CD किंवा DC लंब बाजू BC याच्यामध्ये दोघांमध्ये जी AB आणि CD समान चिन्हाने दाखवली तर इथे AB जेवढी आहे तेवढी CD आहे, हे पक्षात आपल्याला दाखवायचं आहे. तर साध्य काय आहे, त्याची दोन साध्य आहेत. एक, त्यांची जी क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे म्हणजे एरिया त्रिकोण ABC, एरिया त्रिकोण BCD, त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे एकास एक दाखवायचं आहे, किंवा दोन नंबरचं सिद्धता जे आहे तर किंवा यांची क्षेत्रफळ एरिया त्रिकोण ABC जेवढा आहे तेवढं क्षेत्रफळ एरिया त्रिकोण BCD याचं आहे. आता ह्यामध्ये सिद्धता अशी होईल, आपण पहिल्या प्रमेयामध्ये जे गुणधर्म शिकलेलो आहोत ते इथं वापरायचं आहे. दोन त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म. तर काय गुणधर्म आहे तर त्यांची क्षेत्रफळ जे असतात एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD, तर ही जी क्षेत्रफळ आहेत म्हणजे यांचं गुणोत्तर जे आहे ते त्यांच्या संगत पाया म्हणजे BC गुणिले संगत उंची AB. त्यानंतर त्रिकोण BCD याचा पाया आहे BC आणि त्याची संगत उंची आहे CD. आता यामध्ये हा BC आणि BC हा सामायिक असल्यामुळे जाईल. त्यानंतर हा जो AB छेद CD राहिलेला आहे आणि एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD. आता आपल्याला पक्षामध्ये एक गोष्ट दिलेली आहे की AB जेवढा आहे तेवढा CD आहे, हे पक्षात दिलेलं आहे. तर पक्षामध्ये आपल्याला AB आणि CD हे समान आहे म्हणून ते सुद्धा जातील, म्हणजेच राहतील एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD. या बाजूला 1/1 राहील. आता हे 1/1 जर गुणोत्तरात लिहायचं असेल तर आपल्याला असं लिहायला लागेल एरिया त्रिकोण ABC याचं गुणोत्तर एरिया त्रिकोण BCD बरोबर इथे एकास एक म्हणजे एकास एक असं. आता दुसरी जी सिद्धता आहे याच्यामध्येच, तर ह्याचा तिरकस जर गुणाकार केला तर एरिया त्रिकोण ABC बरोबर इथे तिरकस गुणाकार केल्यानंतर इकडे राहील एरिया त्रिकोण BCD. ह्या पद्धतीने दोन्ही सिद्धता आपण सिद्ध केलेल्या आहेत की यांची क्षेत्रफळे समान असतात किंवा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास एक असतं, तर हे सिद्ध होईल. थोडक्यात गुणधर्म आहे. एक, पहिला दोन त्रिकोण क्षेत्रफळ गुणोत्तर गुणधर्म. तर यामध्ये त्रिकोणांचे क्षेत्रफळ आपण A म्हणजे एरिया आणि पाया B म्हणजे बेस आणि उंची H म्हणजे हाईट. तर त्रिकोण क्षेत्रफळ A, पाया B आणि उंची H या पद्धतीने त्याला अक्षरे घेणार आहोत. पहिला गुणधर्म आहे दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे B1 आणि त्याची उंची आहे H1. तर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. तर दुसरा गुणधर्म आहे जे उपप्रमेय होतं ते पाहिलं होतं आपण. तर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर दोघांमध्ये उंची जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या पायांची लांबी समान असेल तर पायासारखा असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं.
त्यानंतर चौथा जो गुणधर्म आहे, दोन त्रिकोणांचे पाया आणि उंची समान असेल, जर याच्यामध्ये H1 जेवढा आहे तेवढा H2 आहे आणि B1 जेवढा आहे तेवढा B2 आहे, म्हणजे पाया बी सारखे आणि उंची सारखी असेल तर त्यांची क्षेत्रफळ एक तर सारखी असतात किंवा त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर एकाच एक असतं. हे चारही गुणधर्म तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. हे चारही गुणधर्म थोडक्यात लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सराव संच 1.1 हा तुम्हाला सहज सोडवता येईल. झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.